हरि सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विठ्ठेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान ओ उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर सिंहार गळा कसे
बाईना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ज्ञान आवडे निरंतर हेच ज्ञान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हरी विठोबा हरी जय विठोबा रखुमाई हरी जय विठोबा कुमार हरी जय विठोबा रखुमाई हरी जय विठोबा कुमार हरी जय विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा कुमार विठोबा रखुमाई हरी जय विठोबा कुमार जय विठोबा रखुमाई ओ विठोबा कुमार जय विठोबा रखुमाई जय विठोबा कुमारी जय विठोबा रखुमाई विठोबा कुमार रूप पाहता लोचानी सुख झाले वो सोचने रूप पाहता तलोचनी सुख झाली उसाजनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी
बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हा म्हणून विठ्ठल आवड विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा आ सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचा आगर सर्व सुखाचा आगर ओ सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचा आगर सर्व सुखाचा आगर बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा ओ माधव बरवा तो हा माधव बरवा ओ माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित किरतिवान कायमी पतित किरतिवानो कायमी पतित किरतिवानो तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित किरतिवान कायमी पतित किरतिवानो कायमी पतित किरतिवानो अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जन जीव उद्धरया
जन जड जीव उद्धरया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव कुळाचारी नाम विठोबा कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कर उद्धाराया जन जड जीव उद्धरया जन जड जीव उद्धरया जन जड जीव कामने गुण चंदनाचे कामने गुण चंदनाचे कामने गुण चंदनाचे कामने गुण चंदनाचे ऐसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन जड जीवा हरी कुमार 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 तुम्ही संत माय बाप ओ तुम्ही संत माय बाप हे माय बाप हे कृपावंत तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपावंत कृपावंत तुम्ही संत माय बाप हॅलो तुम्ही संत माय बाप 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 हरी कृपावंत जना तुम्ही संत माय बाप
तुम्ही संत माये बाप तुम्ही संत माये बाप कृपावंत तुम्ही संत माये बाप तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू कायमी कायमी पतित कीर्ती वाणू कीर्ती अवतार तुम्हार हे नाम अवतार तुम्हार जड जीव अवतार हे अवतार धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा उधर जद जीवा उधर उदरया 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 जन जड़ जीवा उदरया
तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम, रम पुंडरीकाय दातुं मुनिं, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथे साविस्तारू, 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 पांडुरंगा करू
प्रथम नमन दुसरी चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्तीदासू अवधारी जोजी. जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ती नमस्कारोनी आता मस्तक ही पायावरी. मस्तक ही पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक ही पायावरी. या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. परम मंगलमय भक्तवत्सल दीनानाथ अकारण करुणावरून आलय. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त, ज्ञानेश प्रिय, ज्यांना कलस्थानी बसण्याचा बहुमान प्राप्त झाला, ज्यांचं ये लोकातून सदैव वैकुंठाला जाणं झालं, असे असणारे लोकमान्य, संतमान्य, नोहे नोहे देवमान्य, विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराय आणि यांचा संत महिमा सांगणारा चार चरणाचा अभंग सेवेकरता विठ्ठल. तुकोबराय या अभंगामध्ये विषय प्रतिपादित करत असताना सांगतात, खऱ्या अर्थाने तुम्ही संत आहात, पण संत कसे आहात? विशेषण दिलं, विशेषत्वाने विशेषण. माय बाप माता आणि पित्याचं विशेषण दिलं, त्या उड्यावर थांबले नाही. कृपावंत, खऱ्या अर्थाने तुकोबरायांचा जो भाव आहे संतांच्या प्रती, तर तो या विशेषणाच्या माध्यमातून समोर येतो. विठ्ठल जे विशेषण आहे माय आणि बाप, याच्या पुढे गेल्याच्या नंतर कृपावंत, आणि या कृपावंत जे आहेत त्यांचं वर्णन करण्याकरता वाणी अपुरी पडते. म्हणून त्यातले त्यात मी तर पतित आहे, कायमी पतित कीर्तिवानो. त्यांची कीर्ती, त्यांचा महिमा वर्णन करण्याकरता माझ्या ठिकाणी मी पतित आहे. काय वर्णन करू? वास्तविक पाहिलं तर तुमचं येणं जे आहे, तर येणं कशा करताय? अवतार तुम्हा धराया कारण. अवताराला येण्याचं प्रयोजन जे आहे, तर ते म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हा आपल्यासारखे जे जीव आहे, जड उद्धाराया, जन जड जीवा. आणि जन आणि जड जीवाचा उद्धार तर करायचाच आहे, पण कशा माध्यमातून, कशाच्या आधारावर? तर वाढावया सुख,
भक्ती, भाव, सुख वाढावं, भाव वाढावा, भक्ती वाढावी, धर्म वाढावा आणि जे भगवान परमात्मा जे आपलं सर्वांचं कुळदैवत इष्टदैवत आहे तर त्या कुळाचार नाम विठोबाचे आणि असे असणारं. म्हणून खऱ्या अर्थाने हे वाढवण्याकरता, याची वृद्धी करण्याकरता, जेणेकरून त्या संतांच्या आपल्याला जवळ जाता येईल आणि संतांच्या माध्यमातून त्या तत्वापर्यंत जाता येईल. म्हणून अवताराचं प्रयोजन तुमचं जरी असलं तरी पण तुमचं जर पाहायला गेलं अनेक गुण संतांच्या ठिकाणी आहे, पण तुकोबरायांच्या प्रती एक गुण संतांचा समोर आला. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. जसं चंदन असतं, चंदनाच्या ठिकाणी गुण असतो, आपण पण शीतल असतं, दुसऱ्याला पण शीतल करण्याची शक्ती त्या ठिकाणी आहे. कुणीही जरी आलं तरी आपल्यासारखं करून घेणं हा गुण चंदनात आहे. म्हणून खऱ्या अर्थाने त्या संतांचं वर्णन करत असताना तुकोबरायांनी या गुणाचं वर्णन केलं आणि येण्याचं प्रयोजन सांगितलं. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठला. ब्रह्मांड नायक परमपिता परमेश्वर पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायाचा आधार्यो ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्ममूर्ती, ब्रह्मलीन, वेदमूर्ती गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचा असणारा 56व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल 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 विठ्ठल. जय मृदुंग वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक संस्थापक एकनाथजी महाराज यांच्या कुशल कुशल अशा असणाऱ्या मार्गदर्शनाने, त्यांच्या अथक प्रयत्नातून, तसंच श्री क्षेत्र देहरे ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नातून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये विशेषत्वाने आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. तुकोबरायांच्या भाषेत जर बोलायला गेलं तर अशा महात्म्यांची जी सेवा आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा असणाऱ्या महात्म्यांची सेवा आपल्या जीवनात प्राप्त झाली, हे खऱ्या अर्थाने भाग्याचं लक्षण. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो हो. त्यामध्ये खऱ्या अर्थाने कृपा आशीर्वाद हरिभक्त परायण ब्रह्ममूर्ती ब्रह्मलीन भाऊ महाराज, त्याच्यानंतर ब्रह्ममूर्ती ब्रह्मलीन विठ्ठल बाबा देशमुख आदी संत मंडळी आणि या कृपा आशीर्वादाच्या माध्यमातून चाललेला हा सप्ताह, त्यामध्ये आजच्या असणाऱ्या कीर्तनरूपी सेवेला शृंगारित करण्याकरता गायन सम्राट ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव, महाराष्ट्राच्या बाहेर नाव गेलं, असे असणारे प्रकाशजी महाराज सुरवसे, त्यानंतर आपल्या देहरे गावचं भूषण, ज्यांनी आपल्या देहरे गावचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर नेलं, असे असणारे तुषारजी महाराज बनकर, आणि ज्या गतीच्या पुढं, ज्या झेपेच्या पुढं पुन्हा दुसरी झेपच नाही, असे असणारे आमचे परमार्थप्रेमी गरुडजी महाराज, त्यानंतर आदी करून सर्व जय मृदंग वारकरी शिक्षण संस्थेचे, त्यामध्ये काही शिक्षण घेतलेले असणारे विद्यार्थी, काही संत सेवक, किशोरजी महाराज गडाख यांच्या संस्थेतील काही विद्यार्थी, त्यानंतर मृदंगावर साथ करण्याकरता आमचे आपलं देहऱ्याचंच रत्न असणारं श्यामजी महाराज, आणि इकडं दुसऱ्या बाजूकून मृदंगावर साथ करण्याकरता ज्यांची काल गोड अशी सेवा झाली, असे असणारे महाराजांचे बंधू म्हणजे प्रकाशजी महाराजांचे चिरंजीव, गोड असं या ठिकाणी साऊंड सिस्टीम सोमनाथ भाऊ वेंगोले आणि
त्याच्यानंतर गजर हरिनामाचा, आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा जो सप्ताह आहे, हा जो गुरुजींचीच पुण्यतिथी आहे, इथला जो उत्सव आहे, ज्ञानोबराय तुकोबरायांचा उत्सव आहे, ही धर्माची पताका आहे, हे संपूर्ण कानाकोपऱ्यात जाण्याकरता ज्यांचा अथक प्रयत्न आहे असे असणारे आमचे उद्धवजी भाऊ, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी, कारण माझ्या नशिबात पहिल्यांदाच हे विठ्ठल आमचे ज्ञानेश्वरजी महाराज असतील, आमचे माझे तहसीलदार डावरे साहेब असतील, आदी करून सर्वांना प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, जरी बोल गंगावती, आणि त्याच्यात आमचे असणारे पंढरपूर निवासी भाऊ महाराजांचं जवळच असणारं पात्र म्हणजे पाटील महाराज, त्यांनाही वंदन. आई जगदंबेच्या रूपामध्ये असणाऱ्या तुम्ही सर्व माता माऊली आणि देवादिदेव महादेवांच्या रूपात असणारे आपण सर्व, आपणा सर्वांना एक वेळेस समादराने प्रणाम करतो आणि सेवेकडे येतो. विठ्ठल तुकोबरा या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात, संतांची स्तुती करतात. शास्त्रचिंतन जर पाहिलं, संतांचा अनुभव जर पाहिला, तर संतांचं वर्णन हे करण्यापलीकडे आहे, शब्दातीत त्यांचं वर्णन आहे. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं संतांचा महिमा तो बहु दुर्ग, शब्दिकाचे काम नाहीये रे, शब्दिकाचे काम नाहीये रे, शाब्दिकाचे काम नाहीये रे, शाब्दिकाचे काम नाहीये रे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शब्दिकाचे काम नाहीये रे, शब्दिकाचे काम नाहीये रे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाहीये रे, शाब्दिकाचे काम नाहीये. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, खूप असं दुर्गम विशाल असा संतांचा महिमा आहे. तो वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे, शब्दातीत असणारं संतांचं वर्णन आहे. म्हणून संतांचं वर्णन करण्याकरता शब्द अपुरे पडतात. म्हणून ऐकायला मिळतं शाब्दिकाचे काम नाही तेथे. भक्ताचा महिमा तो भक्ताची जाणते. म्हणून संतांचा महिमा जाणायचा असलं तर त्याच्याकरता संतच लागतात. पण संत जरी असले तरी संतांची स्तुती करतात, संतांचा महिमा वर्णन करतात. प्रश्न असा पण निर्माण होऊ शकतो, तर ते करतात पण का, असा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याचं चिंतन, त्याचा विचार आपल्याला पाहत असताना तर असं काही पाहता येतो का संतांचा महिमा वर्णन करतात. एक तर संतांच्या ठिकाणी दोन भाग आहेत, एक आत्मसुखा करता, आत्म उद्धारा करता, म्हणजे त्याच्यामध्ये अलीकडच्या भाषेत थोडं पाहिलं तर किंचित आपल्या करता असतो, त्याला थोडासा स्वार्थ, आणि दुसऱ्याच्या हिता करता त्याला परार्थ म्हटलं गेलो. म्हणून दोन भाग त्याच्यामध्ये पडतात. विठ्ठल आपलं हित व्हावं हा एक भाग आहे, आणि दुसरा भाग आपल्या बरोबर दुसऱ्याचं हित व्हावं, हे दोन भाग. त्याच्यामध्ये या दोन्ही भागात पुन्हा प्रकार पडतात. आपलं हित व्हावं त्याच्याकरता संत महात्मे स्तुती करतात. मग त्याच्याकरता आपलं काय हित होईल, आपल्या ठिकाणी पुण्य प्राप्त व्हावं. मग पुण्य जर प्राप्त व्हावं असं जर आपल्या ठिकाणी असलं तर संत महात्मे जे आहे ते पाप पुण्याच्या पलीकडे निघून गेलेले आहेत, असं चिंतन पाहायला मिळतं. मग तुकोबरायांचं एक प्रमाणे पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे, येता सज्जनाची नावे, येता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे, येता
सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे पुण्यवंत घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी गे माझी वाचा तुटे मला बफुकासाठी मला बफुकासाठी मला बफुकासाठी संत महात्मे संतांची पूजा करतात, संतांची सेवा करतात, संतांच्या महिमा वर्णन करतात, त्याच्यामध्ये पुण्य प्राप्त होतं. पण संत महात्मे त्या पुण्याच्या आणि पापाच्या पलीकडे गेले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दी पाप पुण्य अंगा. जर पापही अंगाला लागू देत नाही आणि पुण्यही जर आपल्या ठिकाणी करण्याची त्यांची जवळ घेण्याची इच्छा नाही, तर संतांचा महिमा संतांची सेवा करत असताना पुण्य प्राप्त व्हावं ही आशा तरी कशी. विठ्ठल 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 त्याच्यातून जर पाहायला गेलं तर उत्तर असं सापडतं. संत महात्मे संतांची पूजा सेवा महिमा वर्णन करतात पुण्य प्राप्त होण्याकरता. महाराजांनी आत्ता प्रमाण दिलं, त्यांचं जर नामस्मरण केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून असं जे पुण्य प्राप्त करायचं आणि पुण्य प्राप्त झाल्याच्या नंतर परिणाम काय होईल, तर पुण्य प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला खऱ्या अर्थाने त्या संतांचा महिमा संतांची स्तुती करता येईल त्या पुण्याच्या जोरावर. म्हणून पुण्य प्रदान करायचं. विठ्ठल हले विठ्ठल 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 कारण आपल्या पदरात जर काही पुण्य असलं तरच संत महिमा वर्णन करण्याकरता आपल्याला आपण प्रवृत्त हो. जर आपल्या पदरामध्ये जर पुण्य नसलं तर संतांचा महिमा वर्णन करण्याची अंतकरणात वृत्ती आपल्या प्राप्त होणार नाही. म्हणून पहिलं पुण्य संपादन करायचं का ज्या पुण्याच्या जोरावर. पुण्य वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे. काल महाराजांनी पुण्य या विषयावर खूप गोड चिंतन केलं. म्हणून तुकोबारायांना पण अपेक्षित होतं जेव्हा निस्वार्थ जीवन जगणारे द्वंद्वातीत जीवन जगणारे संत महात्मे मला प्राप्त व्हावे, त्याच्याकरता कोणत्या पुण्याईने मला ते प्राप्त होतील हे वर्म तूच मला सांग. विठ्ठल कोण पुण्य त्यांचा होईल सेवा. जिवे द्वंद्वाधिक दुरावले जिवे द्वंद्वाधिक दुराविले ही द्वंद्वाधिक दुरावी कोण पुण्याचा होईल सेवक होईल सेवक होईल सेवक कोण पुण्याचा होईल सेवक होईल सेवक होईल सेवक कोण पुण्याचा होईल सेवक होईल सेवक होईल
माझ्या पुण्याईने त्यांचा काय होईल? सेवक होईल. म्हणजे संतांची सेवा करायची असली, संतांचा महिमा वर्णन करायचा असला तर त्याच्याकरता काय लागतं? पुण्य लागतं. म्हणून ते पुण्य प्राप्त केल्याच्या नंतर मला संतांची सेवा करता येईल, महिमा गाता येईल. म्हणून याच्यामध्ये माझंच खऱ्या अर्थाने हित होईल. आणि दुसरा जो मुद्दा होता खऱ्या अर्थाने परार्थ, आत्मसुखाय आणि जनहिताय, खऱ्या अर्थाने दुसऱ्याचं हित हे संतांचं ब्रीद अंतकरणात असल्यामुळं दुसऱ्याचं पण हित व्हावं, ही दुसरा मुद्दा असल्यामुळं खऱ्या अर्थाने संत संतांची स्तुती करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता महत्वाचा मुद्दा आहे. खऱ्या अर्थाने संत संतांचा महिमा गातात. कशा करता? जर संतांनी संतांचा महिमा गायला तर येनकेन प्रकाराने जे आडराणी भरले जग, जे वाम मार्गाला चाललेले आहेत, नको त्या विचारात जे असला जीव फसलेला आहे, तो जीव संतांचा महिमा वर्णन आपण करत राहिलं तर खऱ्या अर्थाने तो जीव प्रवृत्त होईल. कशा करता? भक्ती मार्गावर येण्याकरता. कशा करता? सद्विचारावर आरूढ होईल. आणि म्हणून त्याच्याकरता कोणत्या ना माध्यमातून संतांचं जर आपण वर्णन करत राहिलो, संतांचा महिमा गात राहिलो तर जीव अधोगतीला जो जाणार आहे तो अधोगतीला न जाता ऊर्ध्वगतीकडे येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा मुद्दा आहे त्यातला, त्या माध्यमातून आपण जर महिमा गात राहिलो तर खऱ्या अर्थाने संतांचं यथार्थ स्वरूपाचं आत्मज्ञान, अनुभव, अनुभूती आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा तशी संतांचं यथार्थ स्वरूप आपल्याला कळणार नाही. येनकेन प्रकाराने त्या सेवेतूनच आपल्याला ते प्राप्त होईल. म्हणून संतांचा महिमा संतांनी वर्णन करण्याच्या त्याच्यामध्ये हे जे दोन भाग आपण पाहिले, एक आत्मसुखाकरता आणि एक असणाऱ्या जीवाकरता, त्यांच्या सुखाकरता. विठ्ठल विचार करा, जर संतांनी आपल्याला संतांचा महिमा वर्णन करून दाखवला नसता, सांगितला नसता, तर गेले 750 वर्षापूर्वी श्री क्षेत्र पैठणला जेव्हा शुद्धीपत्र आणण्याचं निमित्त करून गेले, तिथं गेल्याच्या नंतर तर त्यांना नको नको त्या गोष्टी ऐकाव्या लागल्या. नको नको त्या गोष्टीचं छळण त्यांच्या ठिकाणी झालं. पण हे सगळं होत असताना थोडं मुद्द्याचं बोलतो, तर त्या ठिकाणी नाव विचारलं गेले तर निवृत्ती वा वा वा, ज्ञानदेव वा वा, सोपान काका, मुक्ताबाई, नाव तर खूप विशेषणासारखं, त्याला एक 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 वेगळं विशेषण दिलेलं आहे. पण तसे नावासारखे आहेत का? तू ज्ञाना सांगतो, याच्यातला आत्मा त्याच्यातला आत्मा एक आहे सांगतो, तर समोर चालल्याला त्याचं नाव ज्ञान आहे. मग तो तुझ्यातला ना आत्मा त्यातला, म्हणले हो, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. सर्व घटी राम देहादिही एक. जो परमात्मा आहे, जो राम आहे, आत्माराम आहे, मी हृदयामध्ये असता रामो, स्वतः भगवंत सांगतात मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम स्वरूपमध्ये आहे परमात्मा. पण त्या ठिकाणी आहे का? तर म्हणले त्याच्यात पण माझा आत्मा आहे. तू आणि मी वेगळा आहे का? म्हणले तो आणि मी वेगळा नाही आहे. मग त्याला मारलं तर? म्हणले निश्चित दुःख मला होणार आहे. आणि जेव्हा तुझी वळ उठे ज्ञानदेव, तुझी वळ उठे ज्ञानदेव, तुझी वळ उठे ज्ञानदेव, तुझी वळ उठे ज्ञानदेव. मारिता सूड मैसाची रे पाठी, सुन मैसाची बेकार, मारिता सूड मैसाची रे पाठी, मारिता सुन मैसाची नाक. तुझी वळ उठे ज्ञानदेव, तुझी वळ उठे ज्ञानदेव, तुझी वळ उठे ज्ञानदेव, तुझी वळ उठे ज्ञानदेव. जेव्हा त्या हाल्याच्या पाठीवर जेव्हा मारलं असुडाने, तेव्हा वळ कुठं उठले हो?
ज्ञानोबरायांच्या पाठीवर वळ उठले. ज्ञानोबरायांच्या पाठीवर जेव्हा वळ उठत होते तेव्हा मुक्ताबाईने पाहिलं आणि मुक्ताबाई म्हणत होती, नका मारू हो त्याला, नका मारू, ते दुःख माझ्या ज्ञानाला होतंय त्याला. हे पाहिलं पण तेवढ्यावर काहींचं समाधान नाही झालं. आणि मग म्हटले हे तर गौड बंगाल काहीतरी विद्या असन, ते तिकडचे वळ इकडं आले. मग तू जसा वेद बोलतो, तू जसा रुचा बोलतो वेदाच्या, तसा हा बोलन का? मग त्याला वर बोलून घेतलं आणि बोलवल्याच्या नंतर मग ज्ञानोबरायांनी सांगितलं, हात ठेविला मस्तकी, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? रेड्याच्या. आणि रेड्याला सांगितलं, ए रेड्या दादा तू काय कर. ज्ञानदेव बोले, काय बोले रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. जय हो. ओंकार हा शब्द प्रणवाचा. ओंकार शब्द प्रणवाचा, ओंकार शब्द प्रणवाचा. ज्ञानदेव मना बोलरा ऋग्वेद. ज्ञानदेव मने माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं का बोल बाबा. कुणाला सांगितलं? माझा आवाज येतो चांगला? ज्ञानोबरायांनी कुणाला सांगितलं? रेड्याला. रेड्या म्हणजे हल्या, निर्बुद्ध प्राणी ज्याचं नाव आहे खऱ्या अर्थाने जो आहे त्याला रेडा म्हणतात. एका महात्म्याच्या मुखातलं वचन ऐकलं होतं स्वामीजी महाराजांच्या. ते म्हणले, आपल्याला जर येथेच्या जिथं जायचं असलं, तिथं जायचं असलं बैलगाडीत, तर गाडीला बैल झोपले का जिथं जायचं तिथं बैल घेऊन जाणार. पण आपल्याला कुठं जरी जायचं असलं तरी येथेच्या ठिकाणी ते नेणारच नाही. गाडीला हेले झोपले, हेले झोपल्याच्या नंतर ते आपण जिथं जायचं तिथं जाणार का? नेणार का? सर्कशीत सगळे प्राणी आहेत, पण रेडा नावाचा प्राणी सर्कशीत नाही का? इतकं निर्बुद्ध असणारा प्राणी. त्याला सांगितलं ज्ञानोबरायाने. काय म्हणले? ऋग्वेद बोल. बोलला का हो रेडा? रेडा बोलला. रेडा बोलला. महाराजांनी प्रमाण दिलं, तो रुचा बोलायला लागला. रेड्या मोखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. बापू वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मोखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मोकी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हे रेड्या मोकी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मोकी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. शांती रूपी प्रगटला वा वा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबरायांनी. त्याला बोल म्हटले. बोलला कोण? रेडा. विचार करा. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. तुकोबरायाने कुणाला सांगितलं? ज्ञानोबरायाने रेड्याला सांगितलं. आणि तुकोबराय कोणाला सांगते?
तुम्हा आपल्याला ऐका ना. पण ऐकल तर त्याला माणूस कोण म्हणन हो? ऐकलं तर माणूस कोण म्हणन. म्हणून खऱ्या अर्थाने रेड्याला पहिले ज्ञानोबराय कळले. जे ज्ञानोबरायने सांगितलं रेड्याने लगेच ते आत्मसात केलं. पण आत्तापर्यंत 750 वर्ष होऊन गेले तरी आजूकपर्यंत आपल्या आपल्या जर मनाला विचारलं आपल्याला ज्ञानोबराय कळले का, आपल्याला तुकोबराय कळले का, तर उत्तर आपलं मन सांगन. तर उत्तर आजूकपर्यंत असं येईल, नकारात्मक उत्तर येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं पाहिलं गेलं तर अनेक संत महात्मे सांगून गेले, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. भगवंताने आपल्यावर कृपा करावी म्हणजे आपल्याला यथेच्छ आपल्यासारखं प्राप्त करावं. कृपा करणं म्हणजे काय, आपल्यासारखं आपल्याला मिळावं, याचाच आपल्या कृपेचा अर्थ आहे ना. मग ते आपल्याला मिळावं त्याने आपल्यावर कृपा करावी हे सगळं आपल्याला वाटतंय. पण ज्ञानोबराय आधी करून संत जनाबाई आधी करून संत सांगतात त्याच्याकरता काय करावं लागेल, भाव धरून या वाचे ज्ञाने. मग आपण जर ज्ञानेश्वर माऊलींनी ते जे वाङ्मय निर्माण केलेलं आहे ते वाङ्मय जर आत्मसात केलं तर आपल्यावर भगवंत काय करणार आहे, कृपा करणार आहे. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते प्राप्त होणार आहे. खऱ्या अर्थाने नश्वर नाही, शाश्वत प्राप्ती, शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पण तुम्ही पण ज्ञानोबराय तुकोबरायांचं ऐकायला तयार नाही. ऐकलंय रेड्याने ऐकलं म्हणून त्याचं कल्याण झालं, आज त्याची समाधी आहे. आपलं काय होईल नंतर कोण जाणे. रामकृष्ण हरी. विठ्ठल ऐकलंय रेडा जीव हे. जेव्हा चांगदेव महाराजांचा गर्व हरण नव्हता करायचा पण माऊली ज्ञानोबराय निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताबाई अशी इतकीच थंडी होती बरं का महाराज त्यावेळेस, एवढीच थंडी होती. आणि सकाळच्या प्रहरीत अशी लाट येते ना थंडीची, अशीच थंडीची लाट आली. आणि थोडंसं उन्हाच्या तिरम्या पडल्यावर कुठं बसावं म्हणून त्या भिंतीवर बसले. भिंतीवर बसल्याच्या नंतर आणि मग म्हटले आता आलेत पुढून, सामोरे आलेत, कोण निरोप मिळाला, चांगदेव महाराज आलेत, वाघावर बसले, सापाचा चाबूक. मग आपण पण सामोरं जायला पाहिजेत ना. मग ज्ञानोबरायांना निवृत्ती दादाने सांगितलं, ज्ञाना आपल्याला पण सामोरं जायला पाहिजेत. मग कसं जायचं म्हणले, चला याला आज्ञा करा. आणि मग ज्ञानोबरायांनी सांगितलं, कुणाला सांगितलं, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरलीचा गयाची हरलीचा गयाची मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा. मार्गीचा सांगती ज्ञानोबा. मोक्ष मार्गीचा सांगती आणि मग भिंत चालायला लागली. कुणी सांगितलं, भिंत मनाने चालली का, तर नाही चालली. भिंतीला कुणी सांगितलं, ज्ञानोबरायांनी सांगितलं का चल म्हणून. ऐका ना, रेडा जीव तरी होता म्हणून तरी पण ज्ञानोबरायांचं ऐकलं आणि रेड्याने वेद बोलला. पण भिंत निर्जीव आहे, जड आहे. संतांची सत्ता जडापर्यंत जाऊन पोचते. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भिंत चालली, भिंतीने ऐकलं. मला पुढचे मुद्दे नाही घ्यायचे उत्तरार्धातले, पण अलीकडचा मुद्दा पाहत असताना आपला मूळ मुद्दा आहे भिंतीने ऐकलं. भिंतीने किती वेळेस ऐकलं, भिंतीने एकदा सांगितलं का ऐकलं का पुन्हा सांगायची गरज पडली का, नाही तर जर गरज पडली असती तर दुसऱ्या संतांनी पण ज्ञानोबरायांनी पण आधी करून सगळे संत म्हणले असते भिंतीला चल बाई चल बाई चल बाई, बसले असते तिच्यावर आणि चल भिंत बाई. असं जर झालं असतं तर भिंत किती वेळा चालली, रेडा किती वेळा बोलला, एकदाच बोलला. भिंत किती वेळा चालली. नाहीतर जेव्हा नामदेवरायासह जर तीर्थयात्रेला जायचं होतं तर एवढा सगळा पायी लवाजमा इतके दिवस 2 वर्ष 8 महिन्यापेक्षा जास्त कालावधी तीर्थयात्रेला लागला. एवढा कालावधी कशाला, आपल्यासारखं भिंतीवर पुढं ज्ञानोबराय बसले असते, मागं नामदेवरायांना म्हणले असते बसा डबल सीट,
चला म्हणले असते तर गेले असते ना, पण भिंत एकदाच चालली. ऐका ना, हे जर नाथबाबांनी आपल्याला सांगितलं, नामदेवरायांनी सांगितलं, हे जर त्यांनी सांगितलं नसतं तर ज्ञानोबरायांचा महिमा आपल्याला कळला असता का? तर उत्तर काय येतं? निळोबरायांनी जर अशा असणाऱ्या ज्या अभंग गाथा आहेत, दगड बांधून बुडवल्या होत्या इंद्रायणीमध्ये, पण 13 दिवस अनुष्ठान केलं तर इंद्रायणी मातेने कोरड्याची कोरड्या ठेवल्या. जळी दगडा सहित वया तारी आल्या जैशा लाह्या. हा जर महिमा आपल्याला कळाला नसता, संतांनी सांगितला नसता, तर आपल्याला कळाला नसता. म्हणून जेव्हा कळालं लोकांना, खऱ्या अर्थाने रेडा पण बोलतोय, भिंत पण चालती, म्हणून काही अंशी लोकांची प्रवृत्ती कुठं झाली? परमार्थात येण्याकरता झाली. पण हे सगळं वर्णन करता करता संतांचं यथार्थ स्वरूप आपल्याला पण प्राप्त व्हावं, म्हणून खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर जीवाला तर संतांचं वर्णन करताच येणार नाही. देव प्रयत्न करत होता संतांचं वर्णन करण्याकरता. गीतेमध्ये पहिल्या अध्यायात भगवान नाही बोलले कृष्ण परमात्मा, पण दुसऱ्या अध्यायातून जेव्हा बोलायला लागले तर दुसऱ्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन करण्याकरता प्रयत्न सुरू केला. स्थितप्रज्ञ असणारे जे आहे संत महात्म्याचं वर्णन करत होते. विठ्ठल अर्जुना, अरे ते संत महात्मे जे आहे खऱ्या अर्थाने कसे आहेत, त्यांचं जीवन कसं आहे? दुःखेषु नुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. मला थोडा आवाज असा करा मोकळा. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. कर्म करत करत कसा योग प्राप्त करून घेतात. त्याच्यानंतर चौथ्यामध्ये ज्ञान सांगितलं. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. चौथ्या अध्यायात गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने पुढं पुढं सरकत 5वा 6वा 7वा 8वा 9व्या 10 11 12 सगळ्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. 18 अध्याय संपत आले तरी संतांचं वर्णन पूर्ण झालं नाही. संतांचं वर्णन पूर्ण नाही झालं. म्हणून देवानीही प्रयत्न केला. जीवाला तर नाहीच जमलं, देवानीही प्रयत्न केला. मग संतांना तरी संतांचं वर्णन जमलं का? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कळो. संतांना तरी जमलं का? तर उत्तर काय होतं? उत्तर काय येतं महाराज? अधुरीतच येतं. उत्तर असं येतं का संतांना सुद्धा यथार्थ स्वरूपाचं संतांचं वर्णन करता आलं नाही. मग संतांना जमलं नाही का? ते संतांना जमलं असं नाही. ज्यांचं वर्णन कसंही कुणी कधी जरी केलं तरी ते पूर्णतेकडे जात नाही. ते पूर्ण यथार्थ स्वरूप आपल्याला कळत नाही. ज्यांचा महिमा एवढा आहे त्यालाच तर संत म्हणतात. विठ्ठल हो. म्हणून कोणत्याही अंगाने पहा, जेव्हा शुद्धीपत्र मिळत नव्हतं त्या टायमाला विठ्ठलपंतांना नंतर सभा भरली आणि विठ्ठलपंतांना प्रायचित्त सांगितलं, देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंतांनी देहांत प्रायचित्त घेतलं. त्याच्यानंतर विठ्ठलपंतांचा त्रास संपला देहांत प्रायचित्त झाल्याच्या नंतर. पण त्रास या भावंडांना सुरू झाला. विसोबा काकांच्या आवाज आहे ना थोडासा. विसोबा काकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप त्रास देण्यात आला. भिक्षा मागू दिली नाही. भिक्षा मागितलं तर ते अन्न असं झोळी फाडली, मातीत मिसळवलं. खूप त्रास दिला. कुंभार बाबाकडं मडकं मागण्याकरता गेली. मांडे बनवायचं होतं मुक्ताबाई, तर मडकं देऊ दिलं नाही. जे घेतलं होतं ते फोडून टाकलं. असं इंद्रायणीच्या काठावर सुद्धा थांबू दिलं नाही. गावात तर आळंदी क्षेत्रात येऊ दिलं नाही. एवढा त्रास दिला. मंबाजी बोनी काट्याच्या काठीने तुकोबरायांना मारलं. रामेश्वर भट्टांनी आपला असणाऱ्या गाथा बुडवायला लावल्या. संतांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा कसोटी खूप घेतो. चांगल्या माणसाची कसोटी भगवंत घेत असतो, पण त्याची साथ कधीच सोडत नाही. विठ्ठल म्हणून ज्ञानोबरायांच्या
जीवनामध्ये एवढं सगळं घडलं. पुढं ज्ञानेश्वरी झाली, हरिपाठ झाला, ग्रंथ अमृतानुभव, चांगदेव 65 आदी गाथा सगळे संत झाले, ग्रंथ झाले आणि त्याच्यानंतर पंढरपूरची वारी पण झाली. पण जेव्हा ज्ञानेश्वरीची पूर्णता होत होती त्यावेळेला विश्वात्मक सद्गुरुदेव आपले जे आहेत निवृत्ती दादा आणि त्यांच्याकडं मागत असताना निवृत्ती दादांपुढं हात जोडलेले आहेत. आता विश्वात्मक देवे येणे काय येणे वाग्यज्ञ तो सावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये असं जर कोणी माग म्हणालं असतं, सद्गुरू जर आपल्याला माग म्हणाले असते तर आपण आपल्याकरता निश्चित मागितलं असतं. जरा आणखीन मोठं अंतकरण केलं असतं तर कमीत कमी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्याकरता मागितलं असतं. पण मागत असताना सांगितलं ज्ञानोबरायांनी खऱ्या अर्थाने विश्वाकरताच मागितला. जो स्वतः करता मागतो त्याला भिकारी म्हणतात, त्याला भीक म्हणतात. जो कुटुंबाकरता मागतो त्याला भिक्षा म्हणतात. जो गावाकरता धर्मकार्याकरता मागतो त्याला दान म्हणतात. पण जो विश्वाकरता मागता त्याला पसायदान म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे दुरित आहे दुष्ट आहे त्यांच्याकरता हीच कल्याणाचा काही मागत असतील तर किती जरी दुष्कर्म केलं असलं, किती जरी वाईट वागत असलं तरी पण ते अंतकरण आई आणि वडिलाचं असतं. म्हणून तुकोबरायांनी पाहिलं, अरे हे जर एवढं सगळं करून जर खऱ्या अर्थाने त्रास देऊन जर यांच्याकरता हिताचंच जर अंतकरणात भाव असन तर ह्यो माईबापाचंच अंतकरण आहे. म्हणून असे जे संत मायबाप आहेत म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही संत माय बापा कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत अवतार तू राया करण
तुकोबराय म्हणले, वा तुम्ही संत आहेत, पण कसे आहेत? माय बाप कृपावंत, विशेषत्वाने विशेष आहे. संत म्हटल्याच्या नंतर आज आपल्या डोळ्यासमोर चष्मा असा पाहतो आपल्याला, असं पांढरं धोतर, पांढरा शर्ट, खांद्यावर अंगावर एखादा खांद्यावर पंचा, डोक्यात टोपी फेटा, कपाळाला गंध तुळशीची माळ गळ्यात असली का आपण लगेच पाहिल्याच्या नंतर बाह्यदृष्टीने त्यांना काय म्हणतो आपण? संत म्हणतो. पण खऱ्या अर्थाने संतांची जर व्याख्या पाहायला गेली तर ज्यांनी सहाचा केला अंत, ज्यांनी सहाचा केला अंत त्यांना म्हणतात संत. विठ्ठल ज्यांनी सहा केले अधू, ज्यांनी सहा केले अधू त्याला म्हणतात साधू. ऐका ना, सगळ्या विश्वाला त्रास देणारी माया आहे. सगळ्या विश्वाला म्हणजे तुमच्या आमच्या सगळं त्रास देणारी कोण आहे? माया आहे. ती जी माया आहे, तर माया ज्याला नाचवते त्याला जीव म्हणतात. माया ज्याच्या अध्यक्षेत्राखाली राहून काम करते त्याला भगवंत म्हणतात, देव म्हणतात. आणि मायेमध्ये राहून सुद्धा त्या ठिकाणी आत्मतत्व आत्मस्वस्वरूपाशी एकरूप होता येतं. मायेचा बाद करून त्या ठिकाणी मायेवर विजय मिळून खऱ्या अर्थाने तिथं राहून आत्मस्वरूप स्वस्वरूपाशी अनुसंधान साधलं जातं. त्याला म्हणतात संत. विठ्ठल. विश्वात जेवढे विचार आहेत, विश्वात जेवढे विचार आहेत, त्या सर्व विचारामध्ये ज्यांचे विचारासारखा विचारच नाही, ते विचार ज्यांचे आहेत त्यांना म्हणतात संत. विठ्ठल. खऱ्या अर्थाने ज्यांचे विचार आपल्याला असत्याकडून सत्याकडे घेऊन जातात, ज्यांचे विचार आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातात, असं जे तत्व आहे ते विचार ज्यांच्याकडे आहे ते खऱ्या अर्थाने संत महात्मे आहेत. पण असे असणारे संत महात्मे तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत विशेषत्वाने आहे. निस्ती कृपा करणारे नाही, त्या कृपा करणारामध्ये असणारे अग्रगण्य वंत म्हणजे खऱ्या अर्थाने कृपेचे कृपावंत आणि तुम्ही असल्यामुळं, असं सगळं तुमचं असल्यामुळं मी पतित असणारा तुमची कीर्ती काय वर्णन करणार? कायमी पतित. कीर्तिवान कायमी पतित. कीर्तिवान कायमी पतित. कीर्तिवान कायमी पतित. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, 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 कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा. तुकोबरायने विचार केला, संतांचा जो महिमा आहे, तर खऱ्या अर्थाने संतांची जी कीर्ती आहे ती वर्णन करायची तर कुठून सुरुवात करावा?
पायापासून केली तर संतांच्या पायाचा महिमा असं काही आगादे, तर वर्णन करता करता भगवंताची त्या ठिकाणी असणारी वर्णन करण्यामध्ये भगवंत सुद्धा पूर्णतेकडे जाऊ नाही शकले, तर आपल्यासारखं सामान्य जीव कसं तिथपर्यंत जाणार आहे? पायापासून सुरू नाही करता येणार, मग कुठून सुरू करावा? मुखारविंदापासून सुरू करावा, तर संतांच्या मुखकमलाचं वर्णन करायला गेलं तरी जमणार नाही. पण अगदी थोड्यामध्ये जर पाहायला गेलं तर संतांचा महिमा जो आहे, संतांचा नाम महिमा पाहायला गेला तरी तो आगाध आहे. संतांचा शक्ती महिमा पाहायला गेला तरी तो आगाध आहे. संतांचा गुण महिमा पाहायला गेला तरी आगाध आहे. संतांचा स्वरूप महिमा पाहायला गेला तरी आगाध आहे. विठ्ठल 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 संतांचा महिमा पाहायला गेला तर देव ते संत, देवच ते संत. स्वरूपाने पाहायला गेलं तर परमात्माच, परमात्म्याच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान एकदा भगवान परमात्म्याकडे गेलं आणि अवतरित होण्याकरता परमात्म्याला जेव्हा म्हणायला लागलं, तेव्हा तेच ज्ञानाचं मूर्तिमंत स्वरूप ज्ञानोबरायांच्या माध्यमातून प्रगट झालं. ते ज्ञानोबरायांचं मूर्त स्वरूप म्हणजे ते असणारं ज्ञानाचं स्वरूप आहे, भगवत तत्वाचं स्वरूप आहे. वैराग्य मूर्तिमंत तुकोबराय, वैराग्याचं स्वरूप म्हणजे तुकोबराय आहेत. शांतीचं स्वरूप म्हणजे नाथबाबा आहेत. भक्तिप्रेमाचं स्वरूप म्हणजे नामदेवराय आहेत. आणि खऱ्या अर्थाने गुरुनिष्ठेचं स्वरूप, मूर्त स्वरूप म्हणजे निळोबराय आहेत. आणि असं हे सगळ्यांना सगळं प्राप्त झालं. हे जेव्हा कळलं तेव्हा भगवंताच्या श्वासातून जे बाहेर पडलेले होते वेद, ते वेद पण भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हटले, हे भगवंता, हे सगळ्यांना प्राप्त करता येतं, पण मला पण प्राप्त व्हायचंय. तेव्हा त्यावेळेला ते वेद स्वरूप असणारं ते मूर्त स्वरूप, ते खऱ्या अर्थाने म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने वेद समोर आणला ते म्हणजे असणारे, ज्यांचं आज 56 वर्ष झाले, ते मूर्त स्वरूप हरपलेलं आहे. त्या मूर्त स्वरूप हरल्याच्या नंतर ज्यांचं नाव समोर येतं ते म्हणजे हरिभक्त परायण, ब्रह्मलीन, ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर. विठ्ठल देव ते संत, देव ते संत, हे निमित्त त्या प्रतिमा. संतांचा स्वरूप महिमा आगाध आहे, तो वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे. संतांचा पाहायला गेला, नाम महिमा जर पाहायला गेला तर आपण मोगाप्रमाणे झाले. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पाप घाला वाटत असलं तर तुका म्हणे पापे, जाती संताची अजपे. जर जन्म मरणाचा फेरा चुका वाटत असला तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतो फेर. आणि सगळ्या जगाला थंडी वाजल्याच्या कडकडून थंडी वाजल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा जादा घाम फुटतो, थरथर काप येतो ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर. तुकाराम 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 आपल्याला सर्वांना भीती विश्वामध्ये, ते म्हणजे कशाची? मरायची. मरायची भीती. पण काळ म्हटलं का लगेच अंगाला घाम येतो, अंग थरथर कापतं. पण खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावात एवढी शक्ती आहे, त्यांचा नाम महिमा एवढा आहे, त्यांचं नामस्मरण केलं तर काळ सुद्धा थरथर कापतो. तुकाराम तुकाराम.
नाम घेता कापेयम. हा संतांचा नाममहिमा अगाध आहे. चला, वेळ तर फक्त 5-10 मिनिटाची शिल्लक राहिली. हा काळालाही खऱ्या अर्थाने घाम फोडणारं तत्व संतांच्या नाम महिमा आहे. संतांचा शक्ती महिमा जर पाहायला गेला, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संतांकडे आहे. जी भगवंताकडे शक्ती तीच संतांकडे आहे. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. जी ही निमिष मात्रे देह प्रगटला, मात्रे देह बालकीला, मात्रे देह प्रगटला, मात्रे देह बालकीला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एवढी मोठी शक्ती आहे. खऱ्या अर्थाने विज्ञान खूप प्रगत झालेलं आहे, खूप विज्ञान पुढे गेलेलं आहे. पण अजून स्त्रीचा पुरुष करण्याची शक्ती, ते ज्ञान मात्र विज्ञानाकडे शिल्लक नाही. मग ती जी शक्ती आहे खऱ्या अर्थाने हा संतांचा शक्ती महिमा आहे का स्त्रीचा पुरुष करता येतो, रेडा जड प्राणी असताना बोलवता येतो. ही संतांची शक्ती आहे. मेलेला माणूस उठवतं, ही संतांची शक्ती आहे. कदाचित डॉक्टरकडे गेलं तर कधी कधी कोमात गेलेला माणूस बाहेर येईल अशी शक्यता नसती. बरोबर ना साहेब? कोमात गेलेला माणूस बाहेर येतच का? येत नाही असं नाही, पण येतच का? तर उत्तर काय मिळतं? येईलच नाही. पण त्याचे चालू आहे, श्वास चालू आहे, तरी सुद्धा त्याला उठवता येण्याची शक्ती सामान्याकडे नाही, मग ती शक्ती संताकडे. संतांनी जर शक्तिपात केला तर मेलेलं माणूस उठल्या जातं. संतांनी शक्ती जर त्या शक्तिपात केल्याच्या नंतर जड भिंत चालू शकते. संतांनी जर शक्तिपात केला तर खऱ्या अर्थाने नाथबाबांनी शक्तिपात केला. जड मूड अज्ञानी असणाऱ्या गावबावर, तर जे रामायण काही पूर्वार्धात लिहिलं नाथांनी, तेच रामायण पुन्हा उत्तरार्धामध्ये शिल्लक राहिलेलं गावबाने लिहिलं. हे संतांचा शक्ती महिमा. विठ्ठल संतांचा गुण महिमा. संतांचा गुण महिमा जर पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरीचे आपण या ठिकाणी आमचे पाटील महाराज रोज नित्य ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवतात. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्याय जर पाहायला गेलं तर भगवान कृष्ण परमात्मा योमद भक्त समे प्रिय, हा 36 लक्षण त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी समोर आणत असताना आद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण येवच, हे संतांचं गुणाचं वर्णन केलेलं आहे. 36 गुण त्या ठिकाणी भगवंतांनी केले. 13व्या अध्यायात पण गुण, आणखीन पुढं 14वा तर गुणातीत त्यांचं लक्षण आहे. 16व्यात पाहिलं तर दैवी आसुरी संपत्तीचा भाग सांगत असताना दैवी संपत्ती विभाग सांगत असताना 26 गुणाचं तिथं पण वर्णन केलं. त्यांचे जर गुण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने अनपेक्ष सुचिर दक्ष, उदासीनोगत व्यथा, सर्वारंभ परित्यागी, योमद भक्त समे प्रिय, या ठिकाणी गुण जर संतांचे पाहिले गेले तर एक एक गुण. जेव्हा माऊली ज्ञानोबरायांचं समाधी स्थानाला ज्ञानोबराय गेले तर त्या टायमाला पांडुरंग परमात्मा, बाकी सर्व सामान्य जीव ज्ञानोबरायांचे गुण आठवण रडत होते, यात नवल नाही. साधू संत पण ज्ञानोबरायांचे गुण आठवण रडत होते, यात पण नवल नाही. पण विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा सुद्धा ज्ञानोबरायांचे गुण आठवण रडत होता. हे संतांचा गुण महिमा. विठ्ठल म्हणून गुणमहिमा पाहायला गेलं तर खूप असं विशाल संतांचा गुणमहिमा पण आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं येण्याचं जे मूळ प्रयोजन आहे ते अवतार करताचे अभंगाचं दुसरं अवतार तुम्हा धराया कारण, हो अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया
असे जर असले तर कीर्तन करायला काही टेन्शन राहत नाही. विठ्ठला म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने संत महात्मे येतात ना, काय येतात त्यांचं येण्याचं कारणच आहे. कारण असं आहे, कुत्रा नावाचा जो प्राणी आहे त्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही. कुत्र्याला जर गाडीवर आपण जर जोरात चाललो तर कुत्रा लगेच आडवं येतं, आणि आपण गाडी असती केली तर कुत्रं काय होतं, कुत्र्याला गती सहन होत नाही. जो जीव आहे, माणूस आहे, त्याला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. जर आपल्यापेक्षा थोडा पुढे गेला, त्यानं गाडी घेतली तर अरे एक कळलं नाही झाकली एवढे जर तुम्ही भारी म्हणू शकता तर आम्ही पण ऐका ना, माणसाला प्रगती सहन होत नाही. काय बरोबर ना? आणि संत महात्म्याचं जीवन असं आहे, साधू महात्म्याचं जीवन असं आहे, जीवाची झालेली अधोगती त्यांना सहन होत नाही. म्हणून देह कष्टविती, देह जिजविती कष्टविती परोपकार आहे. म्हणून संतांचं जीवन, म्हणून त्याच्याकरता संत अवताराला येतात. आल्याच्या नंतर जर ते आपल्याला नाही दिलं, वाढावया सुख, वाढावया भक्ती, भाव, धर्म हे जर, आणि कुळाचार नाम जर खऱ्या अर्थाने याची जर वृद्धी नाही झाली, हे जर नाही वाढवलं, तर आत्यंतिक सुखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती आपल्या जीवनात होणार नाही. म्हणून सुख वाढवायचं. सुख वाढवायचं म्हणजे काय वाढवायचं तर सुखरूप आयसा दुजा कोणी सांगा. भगवान परमात्मा जो आहे, जो ज्याने आपल्याला हे एवढं सगळं दान दिलंय, जेणे हा जीव दिला दान. महाराजांनी गोड प्रमाण होतं काल, दिले इंद्रिय, हात पाय कान हे सगळं. पण हे सगळं जरी आता या ठिकाणी देवाने दिलेलं आहे, म्हणून तो सुखरूप असणारा परमात्मा, तोच परमात्मा आपल्या निवळ हृदयात नाहीत, आपण तत्स्वरूप व्हावं. म्हणजे सुख जर वाढलं, परमात्मा स्वरूप जीवाचं लक्षण होईल. म्हणून सुख वाढावं, वाढावया सुख, वाढावया भक्ती. कारण जी भक्ती भगवंताकडे आसक्त करते, आणि भगवंताकडे आसक्त केल्याच्या नंतर भगवत स्वरूप जीवन सामान्य जीवाचं होतं. वाढावया सुख, भक्ती, भाव. अंतकरणात जर भाव नसला तर भावे विना भक्ती, आणि भक्ती विना मुक्ती. अंतकरणात शुद्ध भाव पाहिजेत. देव भावाचा भुकेला, परमात्म्याला भूक आहे कशाची आहे? फक्त आणि फक्त भावाची आहे. म्हणून तो जो भाव आहे, जे परमात्म्याला ज्याची भूक आहे, ते खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जवळ यावं. म्हणून संतांचा हा प्रयत्न आहे. म्हणून तो जर भाव असला, भावाने जर दिलं ना, भावाने, तरच तो प्रेमाने घेतो. बरोबर ना? विठ्ठल सगळ्यामध्ये लगेच जर भक्तीमध्ये, नारद भक्तिसूत्रामध्ये खऱ्या अर्थाने उच्च अधिकारी भक्तीचे कोण तर यथाव्रज गोपिकांचं नाम येतं. का तर गोपिकांनी जो भाव दिला, खऱ्या अर्थाने ज्या भावानी भक्ती केली गोपाळांनी, गोपिकांनी, तो श्रेष्ठ भाव होता त्यांचा. साधू संतांनी, महात्म्यांनी जी भक्ती केली, जे उंच नीच जो मालिका आहे, त्याच्यात जी पूर्ण मालिका आपण पाहिली, तर जे काय तर त्याच्यामध्ये जे संत महात्मे होऊन गेले आत्ता कलियुगात, त्यांनी भगवंताची भक्ती केली, तर शुद्ध अंतकरणामध्ये काय होता? भाव होता. म्हणून तो भाव आपल्या अंतकरणात जर त्याची वृद्धी झाली, तर परमात्मा शुद्ध ज्याचा भाव झाला, धुरी नाही देव त्याला. म्हणून देव तत्स्वरूप होईल त्याची. आणि काय वाढावया सुख, भक्ती, भाव आणि धर्म. खऱ्या अर्थाने ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हे जीवन समृद्ध आहे, ते म्हणजे धर्मामुळे आहे. आणि तो जो धर्म आहे, तो धर्म अंगीकृत आपल्या ठिकाणी व्हावा. म्हणून त्याच्याकरता, आणि जे कुळाचार नाम, जे भगवंताचं नाम आहे, त्या भगवंत नामाशिवाय खऱ्या अर्थाने सर्व साधनाचे सार, काय भवसिंधू उतरी पार, सगळ्या साधनाचं सार म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून असं जे नाम आहे ते आपल्या ठिकाणी यावं. ते नाम कसं घ्यावं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
की जय विठोबार कुमार बार कुमारी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. खऱ्या अर्थाने ब्रह्मीभूत ब्रह्मलीन सद्गुरू गुरुजी आणि यांच्या माध्यमातून त्यांचं जे अवताराला येण्याचं प्रयोजन आहे, ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संतांचं जे अवताराला येण्याचं प्रयोजन आहे ते खऱ्या अर्थाने तुमच्या आपल्या अंतकरणामध्ये सुख भाव भक्ती धर्म याची वृद्धी करण्याकरता. जर आज भाऊ नसते, गुरुजी नसते, भाऊ नसते, बाबा नसते, ज्ञानोबराय तुकोबराय आपले सद्गुरू नसते, तर आज आपल्या अंतकरणामध्ये संताप्रती भगवंताप्रती हा भाव खऱ्या अर्थाने जागृत झाला नसता. म्हणून त्यांच्या ठिकाणी आणि इथं आल्याच्या नंतर जर आपल्याला समाधान वाटतं, इथं आल्याच्या नंतर आपल्याला शांती वाटते, तर खऱ्या अर्थाने तो गुण त्यांच्या जवळ आहे. तो म्हणजे शीतलतेचा जो चंदनाचा गुण आहे तो त्यांच्या जवळ आहे. म्हणून संत तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, मन गुण चंदनाचे तुगा मन गुण चंदनाचे तुका मन गुण चंदनाचे अंगी तुका मन गुण चंदनाचे अंगी तुगा मन गुण चंदनाचे अंगी तुका मन गुण चंदनाचे अंगी तुका मन गुण चंदनाचे अंगी तुका मन गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जागी तैसे तुम्ही जागी तैसे तुम्ही जागी दत्ताच्या अवतार तुम्हा धराया गार अवतार तुम्हा धराया गार ओ तैसे तुम्ही जागी, तैसे तुम्ही जागी,
जीवा वाह गुरुजी वाह
आपलं भाग्य आहे. महाराजांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वर्गातले सुद्धा आता खाली माना घालून बसले असते. इथं जर एवढं चाललं तर आपल्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. गंधर्वच खाली आले. वा वा, पुन्हा एकदा जोरात टाळी वाजून ऐका ऐका. कीर्तन संपलं साहेब, एकच मिनिटं फक्त बोलतोय. जसं साधू संतांच्या जीवनामध्ये तुकोबरायाने सांगितलं का संतांच्या ठिकाणी अनेक गुण आहेत, पण त्यातला एक विशेष गुण आहे शीतलता, चंदनाप्रमाणे. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा रामायणामध्ये महाराज पहिलं सप्तकांड सांगितले. बालकांड सांगतं, शिकवतं का आपलं जीवन किती जरी मोठं असलं वयाने, किती संपत्तीने असलं तरी आपलं अंतःकरण हृदय बालकासारखं असावं. त्याच्यानंतर अयोध्याकांड शिकवतं जीवन थोडं आहे म्हणून भांडण, जीवन थोडं असल्यामुळं अवध त्या ठिकाणी, जसं अयोध्याकांड शिकवतं का आपल्या ठिकाणी युद्ध नको. अरण्यकांड शिकवतो घर भोग भूमी आहे म्हणून अखंड घरात भक्ती करता येणार नाही, म्हणून थोड्या वेळा करता का होईना, निदान 2 तास करता का होईना, पण सभा मंडपात येऊन बसावं. तसं तर सभा मंडपात तुम्ही आपण आलेलोच आहेत. तुम्ही आपण सभा मंडपात, या धर्म मंडपात, कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलो, हे भाग्याचंच लक्षण आहे. पण ऐका, एक दिवस असा उगवला पाहिजे. आज आपण कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलो म्हणजे कीर्तनात येऊन बसलो, पण कीर्तन ऐकता ऐकता एक दिवस असा उगवावा का ते कीर्तन आपल्या हृदयात येऊन बसावं. म्हणून अरण्यकांड शिकवतो थोडं घर सोडा, कुठंतरी वारी, कुठंतरी कीर्तन, कुठंतरी सप्ताह त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर किष्किंधाकांड शिकवतं का त्या ठिकाणी जीवाशिवाची मैत्री आहे. मैत्री करायची असली तर भगवान परमात्म्याशी करावी. त्याच्यानंतर सुंदरकांड शिकवतं आपलं जीवन जर सुंदर बनायचं असलं कुणातरी महापुरुषाचा आश्रय घ्यावा. जसं आत्तापर्यंत महात्म्यांचा आश्रय अनेकांनी घेतला, तसं आपलं पण जीवन त्या ठिकाणी कुणाच्या तरी आश्रित व्हावं, त्याचं जीवन सुंदर बनतं. सुंदरकांड हनुमंतरायांनी रामप्रभूंचा आश्रय घेतला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी लंकाकांड येतं. लंकाकांड शिकवतं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळे बाहेर घालवले, आणि जेव्हा हे 6 कांड अंतकरणात जर मुरले तर मग अंगाच्या ठिकाणी उत्तरकांड दाखवतं का उत्तर काळामध्ये जीवन कसं असावं. जसं तुकोबरायाने सांगितलं चंदनासारखं शीतल संतांच्या ठिकाणी गुण आहे, तसं आपलं सुद्धा जीवन संतांच्या त्या सारखं अगदी शीतल बनावं. आपलं राहणं, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं जर गात राहिलं तर ऐकतच वाटावं असं जीवन गायन असावं. जसं तसं आपल्याकडं पाहिल्याच्या नंतर दुसऱ्याला समाधान वाटावं. ज्याला आपण म्हणतो दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. म्हणून असं एवढं पुण्य जर आपण संपादन केलं तर खऱ्या अर्थाने तो का म्हणे गुण चंदनाच्या अंगी, जो गुण चंदनाच्या अंगी आहे, जो संतांच्या ठिकाणी प्राप्त होईल. उत्तरकांड शिकवतं आपलं उत्तर काळ आहे. जर उत्तर काळात जीवन जर शीतल बनलं तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन धन्यतेला पात्र आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरू ब्रह्मानंद महाराज, बाप्पू गुरुजी, वसंत गुरुजी, स्वामी श्यामसुंदरपुरीजी महाराज, मातापित्यांच्या चरणी, आणि विशेष करून ज्यांचा सेवेचा आज योग मला प्राप्त झाला ते म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्यपुरुष असणारे गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, आणि त्यांच्याच पुण्यतिथीनिमित्त आज सेवेचा योग आला. आणि त्याला असे लाभलेले सगळे गंधर्व, त्याच्यानंतर असे मृदुंग सम्राट, त्याच्यानंतर अशी पाठीमाग असणारी भक्ती संप्रदायाचं सात्विकतेचं असणारं प्रतीक, हे सगळे हरिभक्तपरायण मंडळी. आणि खऱ्या अर्थाने हे जे जीवन आहे ना, तर ते पाहायला गेलं तर यांच्याकडं जर पाहिलं नाथबाबांकडं तर खऱ्या अर्थाने अंगाच्या ठिकाणी जे गुण तुकोबरायांना अपेक्षित आहेत, जे आहे संतांकडं, ते शांत, अगदी स्वरूप जर पाहायला गेलं तर अगदी शांत, जसं नाथांचं आहे तसं. मी आजोपर्यंत त्यांना रागवलेलं पाहिलं नाही. खऱ्या अर्थाने असंच जीवन आपलं व्हावं. मी स्तुती तोंडावर नाही करत, म्हणजे शांततेवर शांत, शांतीला शांतीचा अवयव फुटलेलं मूर्त स्वरूप म्हणजे नाथबाबा आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा मेळ जमावला. खऱ्या अर्थाने नोये हा एकट्याचा खेळ, आणि म्हणून मेळ जमविला. आणि त्या मेळामध्ये आमचा पण खऱ्या अर्थाने आमचा योग लागला असो. म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा पुनश्च एकदा
सर्व संतांच्या, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या, गुरुजींच्या, भाऊंच्या, असणारे देशमुख बाबा आदी करून ज्यांचं ज्यांचं जीवनामध्ये मला योगदान लाभलं, प्रसाद प्राप्त झाला, त्यांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि माता पित्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान माऊली माऊली ज्ञानेश्वर जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली वेली पुरी वेली वाकू महाराज नाही उच्चारी विठ्ठल श्री ज्ञानदेव उठू नका. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज